ओके. ते ट्रान्सप्लांट नंतर बऱ्यापैकी काय होतं, पेशंट किडनी वापस फेल होते 2-3 वर्षानंतर किंवा बऱ्या वर्षानंतर. त्याचे कारण काय आणि काय घ्यायला पाहिजे काळजी त्या पेशंटनी किंवा त्याच्या रिलेटिव्हनी? किडनी फेल व्हायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे 2 कारण. एक म्हणजे इन्फेक्शन आणि दुसरं म्हणजे रिजेक्शन. आता जसं मी मागे सांगितलं होतं, बॅलन्स मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. रिजेक्शन व्हायला लागलं तर आपल्याला इम्युनोसप्रेशन वाढवावं लागतं, पेशंटची इम्युनिटी कमी ठेवावं लागते. पण इम्युनोसप्रेशन जास्त वाढवलं, जेवढं म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त इम्युनोसप्रेशन दिलं, पेशंटला इन्फेक्शन झालं, तर दोन्ही कारणामुळे किडनी फेल होऊ शकते. सगळ्यात काही वर्ष एकदम चांगली चालली किडनी आणि नंतर अचानक खराब व्हायला लागली. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पेशंट औषध गोळ्या बंद करतात किंवा इरेग्युलर घ्यायला लागतात. कारण पेशंटला वाटतं 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष माझी किडनी चांगली चालली, आता मला औषधाची गरज नाही. ही एक भावना येऊ शकते. कधी कधी काय होतं की कामाचा व्याप वाढतो, दगदग वाढते, गोळ्या घेणंच विसरून जातं. आज मी जर माझं अंग दुखतंय तर मी कुठूनही जाऊन अंग दुखीची गोळी घेईन. आज डोकं दुखतंय तर डोकं दुखायची गोळी घेईन. पण जर आज मला त्रासच काही होत नाही, पण मला कुठे सांगितलं आयुष्यभर या गोळ्या खायच्या, माझ्याकडून थोडी ती चालढकल होणारच आहे. की मला जर त्रासच होत नाहीये, तर ट्रान्सप्लांट जर चांगलं चाललं, पेशंटला जर त्रासच होत नसेल, तर बऱ्याचदा पेशंट या गोळ्या घ्यायचं टाळतात किंवा विसरतात. आणि कधी कधी ते विसरलेले पेशंटच्या लक्षात येत नाही की आपण आता गोळी घेतलेलीच नाही सकाळी. तर त्यामुळे आपला हा जो गणेश सरांचा जो टॉपिक होता की केअर ऑफ डायलिसिस पेशंट बिफोर ट्रान्सप्लांट, तर तेव्हा जर आपण त्यांना एम्फसाइज करून सांगितलं, 4 तास पेशंट आपल्या समोर असतो, आपण गप्पा मारल्या आणि त्यांना सांगितलं की ट्रान्सप्लांट नंतर गोळ्या चुकवायच्या नाहीत. आज डायलिसिसला तुम्ही जर आला नाही, तुम्हाला दम लागणार आहे, तुम्हाला त्रास होणार आहे, म्हणून तुम्ही डायलिसिसला येणारच आहे. पण ट्रान्सप्लांट 5 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, किती चांगली चालली आहे, तरी गोळ्या घेणं गरजेचं आहे. हे पेशंटला आधी जर आपण सांगितलं तर ती किडनी चांगली टिकणार. अगदी क्वचित प्रसंगी काय होतं की या किडनीमध्ये जुना आजार परत येऊ शकतो. जसं पेशंटला डायबिटीस आहे, डायबिटीस झालं, ट्रान्सप्लांट झालं, त्याच्यानंतर ट्रान्सप्लांट पेशंट डायबिटीसची काळजीच घेतली नाही, शुगर वाढत गेली, तर त्या डायबिटीसमुळे सुद्धा नवीन किडनीला इम्पॅक्ट होणार आहे. किंवा अगदीच काही जेनेटिक आजार, काही जेनेटिक म्हणण्यापेक्षा काही आजार असतात जे किडनीमध्ये रिकर होऊ शकतात. आणि अगदी रेअर याच्यात कधी कधी आपण जे औषधं देतो, टॅक्रोलिमस किंवा काय, त्याचा डोस जास्त झाला तर त्याच्यामुळे सुद्धा किडनीला कधी इम्पॅक्ट होऊ शकतो. सर, किडनी ट्रान्सप्लांट साठी अंदाजे खर्च किती आहे? पेशंट विचारतात. किडनी ट्रान्सप्लांटचं कसं आहे की जो कॉस्ट आहे, कॉस्ट बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे मॅचिंग किती आहे. मॅचिंग जर चांगला असेल, डोनर आणि रेसिपिएंटचं मॅचिंग चांगलं असेल, इम्युनोसप्रेशन कमी लागलं तर ती कॉस्ट कमी येते. दुसरी गोष्ट, सर्जरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन झालं नाही, पेशंट रिकव्हर व्यवस्थित झाला, ती कॉस्ट कमी येते. तिसरी गोष्ट, पेशंटचा जो औषधाचा डोस असतो तो वजनाप्रमाणे कमी जास्त होत असतो. इम्युनोसप्रेशन इंडक्शन आपण देणार आहे का नाही देणार आहे, मॅचिंग कसं आहे, त्याच्याप्रमाणे कॉस्ट कमी जास्त होते. तर त्यामुळे कॉस्ट रफली 5 लाख ते जास्तीत जास्त 10 लाख ही रेंज आहे मेडिसिन. हा, मेडिसिन सहित. थँक्यू सर. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ते जर अँटीबॉडी मिडिएटेड रिजेक्शन झालं पेशंटला, तर त्यावेळेस आपल्याला प्लाझ्मा फेरेसिस करावं लागू शकतं. म्हणजे त्या अँटीबॉडी रिमूव्ह करण्यासाठी प्लाझ्मा फेरेसिस करावं लागतं. अँटीबॉडी मिडिएटेड रिजेक्शन खूप कॉमन नाही, पण जर झालं तर आपल्याला अग्रेसिव्हली ट्रीटमेंट द्यावी लागते. प्लाझ्मा फेरेसिस आणि प्लाझ्मा रिप्लेसमेंट. प्लाझ्मा फेरेसिस मध्ये काय करतो आपण, प्लाझ्मा रिमूव्ह करतो आणि नवीन प्लाझ्मा भरतो पेशंटच्या शरीरात. नवीन प्लाझ्मा असेल किंवा अल्ब्युमिन असेल, जे रिप्लेस करतो, प्लाझ्मा रिमूव्ह करतो. प्लाझ्मा रिप्लेसमेंट मध्ये फक्त आयव्ही प्लाझ्मा देतो आपण पेशंटला, जसं एफएफपी देतो किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन देतो, तसं प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन देतो. आणि सर, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर मेडिसिनचा खर्च किती असतो सर पर मंथ? बरोबर, ते पेशंटच्या मेटाबॉलिझम प्रमाणे आणि पेशंटचा जो
डोस रिक्वायरमेंट आहे. तर पेशंटला जर आपण स्टिरॉइडचा डोस, स्टिरॉइडची कॉस्ट फार कमी असते. स्टिरॉइडचा डोस एक स्टँडर्ड असतो, पण टॅक्रोलिमस जे आहे, टॅक्रोलिमसचे काही पेशंट असे असतात ते 0.25 मिलीग्राम ट्वाइस अ डे वाले पेशंट आहेत आणि 5 मिलीग्राम ट्वाइस अ डे वाले पेशंट आहेत. तर त्यामुळे टॅक्रोलिमसचा मेटाबॉलिझम कसा होतो ह्याच्यावर त्याची कॉस्ट डिपेंडंट असते. मायक्रोफिलमेंट किंवा अझाथायरोलिनचा डोस हा साधारण स्टँडर्ड असतो. तर रफली जरी म्हटलं तर इम्युन सप्रेशनचा मिनिमम 5,000, मॅक्सिमम 10 ते 15,000 पर मंथ या साधारण या रेंज मध्ये लागतो खर्च. सर सेकंड ट्रान्सप्लांट करणं ऑप्शन बेटर आहे का नाही, आणि त्या पेशंटची लाईफ तेवढी आहे का? सेकंड ट्रान्सप्लांट हा ऑप्शन कधीही चांगला आहे, कारण पेशंटला क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती ट्रान्सप्लांट वरच मिळणार आहे डायलिसिस पेक्षा. दुसरी गोष्ट सेकंड ट्रान्सप्लांट मध्ये काय होतं की आधीचं ट्रान्सप्लांट असल्यामुळे रिजेक्शनची रिस्क एक वाढलेली असते, कारण HLA सेन्सिटाईज झालेला असतो. पेशंटला लॉंग टर्म इम्युनो सप्रेशनचे जर काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ते कॉम्प्लिकेशन पुढे पण कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात. पण आणि पहिली किडनी कशामुळे खराब झाली हेही फार महत्वाचं आहे. पहिली किडनी जर अशा कुठल्या आजारामुळे खराब झाली असेल जो दुसऱ्या ट्रान्सप्लांट मध्ये रिकवर होणार आहे, त्याची रिस्क जास्त आहे, तर त्याला म्हणजे ट्रान्सप्लांट आउटकम म्हणणं किंवा ती रिस्क जास्त असते. पण पहिलं ट्रान्सप्लांट जे आहे, पहिलं ट्रान्सप्लांट पेशंट गोळ्याच घेतला नाही म्हणून फेल झाला असेल, दुसऱ्या ट्रान्सप्लांटच्या वेळेस जर पेशंट गोळ्या घेणार असेल रेग्युलर तर सेकंड ट्रान्सप्लांट मध्ये आउटकम चांगले आहेत. कारण आता माझ्याकडे 3-4 जे पेशंट आहेत ना सर, तर त्यांनी म्हणजे 20-25 पर्यंत त्याचे ट्रान्सप्लांट सक्सेस झालेले, पण पुन्हा किडनी फेल्युअर मध्ये गेले, तर त्यांनी पुन्हा बोललेत का नाही आम्हाला ट्रान्सप्लांट करायचं. तर काल एक पेशंटचं झालेलं आहे. एक पेशेंट है मेरा, सर ने वैभव का टेस्ट किया, क्लैप्टोमाइस सर, उसकी मम्मी ने फर्स्ट किडनी दिया था, फेलियर में गया. सेकंड ट्रांसप्लांट सर ने कैरियर में किया और चौधरी सरांचं ते झालं. सक्सेसफुल ट्रांसप्लांट सर, हैंड्स ऑफ पीपल. वैभव म्हणून जे सांगितलं पेशंटचं, हा पेशंट पेरिटोनियल डायलिसिस होता सुरुवातीला. पेरिटोनियल डायलिसिस होता आणि त्याला त्यावेळेस एबीओ इनकॉम्पेटेबल आईचा आणि त्याचा ब्लड ग्रुप मॅच होत नव्हता. तो ब्लड ग्रुप मॅच होत नव्हता म्हणून त्याला ट्रान्सप्लांटला रिजेक्ट केलं होतं, कॅडाव्हरवर राहा म्हणून सांगितलं होतं. हा पेरिटोनियल डायलिसिसचा पेशंट माझ्याकडे आला, त्याला एबीओ इनकॉम्पेटेबल सांगितलं, एबीओ इनकॉम्पेटेबल ट्रान्सप्लांट झालं. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ट्रान्सप्लांट व्यवस्थित झालं, पेशंट सगळा व्यवस्थित व्हायला लागला. तो ऍक्सिस बँकेत काम करत होता, जॉब मध्ये प्रमोशन मिळत गेलं. त्याला नंतर मुंबईला जॉब मिळाला, तो मुंबईला गेला. मुंबईला त्या मुंबईचं जे त्याचं जे पोल्युशन होतं त्याच्यात तो सारखा तिथं आजारी पडायला लागला. त्याचं खाणं मेसचं होतं आणि तो आजारी पडत गेला, इन्फेक्शन वाढत गेले त्याच्या तिथे. त्याला तेवढ्या जॉब मधून सुट्ट्या मिळत नव्हत्या आणि त्याला तिथं बाकी तिथेही हॉस्पिटलचा ऍक्सेस नव्हता. तर या इन्फेक्शनमुळे हळूहळू करत त्याची किडनी परत फेल झाली. आणि हा हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह पेशंट पहिल्यापासून. तो हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह एबीओ इनकॉम्पॅटिबल झालेला, तिथं काही कारणाने त्याची किडनी खराब झाली. परत डायलिसिस वर आला, जॉब सुटला त्याचा, कारण बँकेने त्याला जॉबवर ठेवलं नाही. इकडे आला त्याला जॉब काही नव्हता, मिळेल ते काम करायचा, कधी कधी ओला पण चालवत होता तो. म्हणजे त्यांनी स्वतःचे डायलिसिस स्वतः करत होता. कार्डियक फंक्शन त्याचा खराब झालं, इजेक्शन फ्रॅक्शन कमी झाला. रात्रीतून कित्येक वेळा तो ऍडमिट झाला होता, फ्लुइड ओव्हरलोड, ब्रेथलेसनेस म्हणून. म्हणजे पेशंट हा आता जगेल किंवा नाही ही शाश्वती नव्हती. आमची सह्याद्रीची डायलिसिस टीम रात्रीतून इमर्जन्सी कित्येक वेळा त्याचं डायलिसिस केलेलं आहे, तो त्याच्यातून इम्प्रूव्ह झाला. त्याच्यानंतर त्याला तो पीडी कॅथेटर होता, त्याच्यामुळे तो पॅन्क्रियाटायटिस झाला त्याला आधी, जे पेरिटोनियल डायलिसिस होतं. त्याच्यातून त्याला इंटेस्टायनल परफोरेशन, इन्फेक्शन, ऍब्डॉमिनल सर्जरी सगळं झालं. त्याच्यातून तो बाहेर आला तर तो समूह डायलिसिस करत राहिला. आणि मध्ये त्याला कॅडावर मध्ये बऱ्याच वेळा कॉल येत गेले, पण कधी कार्डियक कंडिशनमुळे, कधी इन्फेक्शनमुळे, कधी कशामुळे त्याला किडनी ऑफर करता आली नाही. फायनली जेव्हा तो एकदम फिट झाला तेव्हा त्याला कॅडावर ट्रान्सप्लांट झालं. म्हणजे हा पेशंट हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह, पेरिटोनियल डायलिसिस, फर्स्ट ट्रान्सप्लांट जे फेल झालं, कार्डियक प्रॉब्लेम, पॅनक्रियाचा प्रॉब्लेम, एवढं सगळं होऊन परत सेकंड ट्रान्सप्लांट झालं. आणि आज तो एकदम पर्म कैथ भी था, उसमें पस आता था.
फर्कॅप इन्फेक्शन म्हणजे नेफ्रॉलॉजीच्या टेक्स्टबुक मध्ये लिहिलेलं सगळं कॉम्प्लिकेशन त्या पेशंटला जातं. पण जे त्याला विल पॉवर म्हणतात किंवा जे पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा मोटिवेशन जे पाहिजे हे गरजेचं नाही. आपल्याला पेशंट मध्ये हेच द्यायचंय. आपण पेशंट डायलिसिस वर जेव्हा असतो तेव्हा तो ऑलरेडी डिमोरलाइज असतो. आपल्याला त्याला मोटिवेट करता येत असतं. तुम्ही सर्वांना माहित नाहीये तो आज नॉर्मल लाईफ सर्व्हाइव्ह करतो आणि आपल्यापेक्षा जास्त हेल्दी करतो. का सर बरोबर? वैभवला सरांनी जे लाईफ दिली ना ते कारण काय माहितीये का ओनली पीएमसीचं फॉर्म भरण्यासाठी सरांना भेटत होतं. अदरवाईज भेटणार नाही. सर रागून बाहेर पाठवणार आणि तो बोलायला भेटणार. बस सरांना मी रिक्वेस्ट करणार तो पास होणार. सरांनी बरोबर मदत केली. सर सच में उस ट्रांसप्लांट के लिए मैं आपको है ना आरबीडी में कर सकते का ट्रांसप्लांट HIV पॉजिटिव पेशेंट सर्टन गाइडलाइंस कि CD4 काउंट लास्ट 6 months में अच्छा होना चाहिए, ऑपॉर्चुनिस्टिक इन्फेक्शन कुछ होने नहीं चाहिए और टैक्रोलिमस और बाकी इम्यूनो सप्रेशन के साथ इंटरैक्ट होने वाले ड्रग्स नहीं चाहिए. तो HIV का मेडिसिन भी आ गया ना इसमें. HIV का मेडिसिन जो है उनका ड्रग इंटरैक्शन होता है टैक्रोलिमस के साथ, तो वो एडजस्ट कर देंगे तो HIV के भी ट्रांसप्लांट सक्सेसफुल होते हैं. So many HIV patient waiting for transplant इसलिए पूछा. कर सकते हैं, कोई प्रॉब्लम. थैंक यू सर. तात्पुरतं ठीक आहे इमर्जन्सी त्यासाठी ठीक आहे. सारखं सारखं काढणं बरोबर कारण पेशंट येतात सर तेच डॉक्टर लावून देतात. डॉक्टर लावतात पेशंटला टाईम असेल कोण महाराष्ट्राच्या जेवणाचा